जय महाराष्ट्र मंडळी. अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक जवळ येत असताना जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. अशातच विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी ज्येष्ठ नेते व माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या विरंगुळा बंगल्यावर जाऊन घेतलेली भेट सध्या चर्चेचा विषय ठरलेली आहे. सुमारे तासभर बंद दाराआड झालेल्या या बैठकीमुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नवी राजकीय समीकरणं आकार घेत आहेत का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे. मंडळी, दोन्ही नेत्यांनी ही केवळ सदिच्छा भेट असल्याचं स्पष्ट केलं असलं तरी भेटीची वेळ, आगामी जिल्हा निवडणुका आणि त्याआधी सुरू असलेल्या राजकीय हालचाली यामुळे या बैठकीकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे. पण नेमकं ही भेट का महत्त्वाची ठरत आहे? जिल्हा बँकांच्या निवडणुकीशी या भेटीचा काही संबंध आहे? राम शिंदे सध्या कोणकोणत्या नेत्यांच्या भेटी घेत आहेत आणि या सर्व घडामोडीमुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कोणती नवी समीकरणं तयार होऊ शकतात? या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी पी के भांडवलकर आणि तुम्ही पाहतात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. चला तर मग मुद्देसूद पाहूया नेमकं काय घडलंय. मुद्दा नंबर 1, राम शिंदे आणि यशवंतराव गडाख यांची भेट का चर्चेत आली? मंडळी, गुरुवारी विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे आणि माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या विरंगुळा बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान उद्योजक विजय गडाख यांनी राम शिंदे यांचं स्वागत केलं. त्यानंतर चहापान, सत्कार आणि जवळपास तासभर बंद दाराआड चर्चा झाली. साधारणपणे अशी सदिच्छा भेट राजकारणात नवीन नसतात. मात्र जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक अगदी तोंडावर असताना झालेली ही बैठक अनेक प्रश्न निर्माण करणारी ठरलेली आहे. त्यामुळे या भेटीचा राजकीय अर्थ लावण्यास सुरुवात झालेली आहे. मुद्दा नंबर 2, जिल्हा बँक निवडणूक इतकी महत्त्वाची का आहे? मंडळी, अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्यातील सहकार राजकारणाचं प्रमुख केंद्र मानली जाते. या बँकेवर नियंत्रण मिळवणं म्हणजे जिल्ह्यातील सहकारी संस्था, पतसंस्था, विकास संस्था आणि ग्रामीण राजकारणावर प्रभाव निर्माण करणं असं मानलं जातं. सेवा संस्थांचा ठराव घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता संचालक मंडळाच्या निवडणुकीची तयारी सुरू झालेली आहे. त्यामुळे प्रत्येक राजकीय गट आपल्या बाजूने जास्तीत जास्त संचालक निवडणूक आणण्यासाठी रणनीती आखताना दिसत आहे. अशावेळी प्रत्येक राजकीय भेट आणि चर्चा महत्त्वाची ठरत आहे. मुद्दा नंबर 3, राम शिंदे कोणती राजकीय भूमिका घेत आहेत? मंडळी, राजकीय वर्तुळात सध्या अशी चर्चा आहे की पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या पारंपरिक प्रभावाला पर्याय म्हणून प्राध्यापक राम शिंदे स्वतंत्र भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. गेल्या काही दिवसात त्यांनी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बाजीराव खेमनर यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या भेटी घेतलेल्या आहेत. त्यामुळे विविध गटांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू आहे का, अशी चर्चा रंगलेली आहे. मात्र याबाबत राम शिंदे यांनी कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. मुद्दा नंबर 4, गडाखासोबतच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? या बैठकीत सुरुवातीला यशवंतराव गडाख यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आली. त्यानंतर सहकार क्षेत्रातील बदल, जिल्हा बँकेची निवडणूक, राजकीय अनुभव आणि सध्याच्या घडामोडीवर चर्चा झाल्याची माहिती राजकीय वर्तुळात दिली जात आहे. मात्र या चर्चेचं अधिकृत स्वरूप दोन्ही बाजूंनी स्पष्ट करण्यात आलेलं नाही. त्यामुळे या बैठकीत भविष्यातील राजकीय रणनीतीवर चर्चा झाली का, की ही केवळ शिष्टाचाराची भेट होती, याबाबत उत्सुकता कायम आहे.